पाव कप शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक बारीक करून घेऊ। थालीपीठामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार झालेला आहे। 2 कप भगरचं पीठ म्हणजेच वरईचं पीठ आणि अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ, चवीप्रमाणे शेंदव मीठ आणि आपण बनवलेला मसाला घालून मिक्स करून घेऊ। अर्धा किलो हिरवी काकडी सालं काढून किसून घेतलेली आहे। पिठाला लागेल एवढा काकडीचा खीस घालून पीठ भिजवून घेऊ। काकडीचा पूर्ण खीस लागलेला आहे। पॅनमध्ये तेल घालून पिठाचा गोळा घेऊन थालीपीठ थापून घेऊ। असं छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे तेल सर्व बाजूने व्यवस्थित पसरतं। पॅन गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवून थालीपीठ 5 मिनिट वाफवून घ्यायचं। मस्त क्रिस्पी खमंग उपवासाचं थालीपीठ तयार झालेलं आहे। ओल्या नारळाचे तुकडे, हिरवी मिरची, अद्रक, शेंदव मीठ घालून बारीक करून घेऊ। थोडंसं दही आणि पाणी घालून मिक्सर फिरवून घेऊ। थालीपीठासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी तयार झालेली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।